संलग्न 3 दिवस 1, 2, 3 जून रोजी महाराष्ट्रातील CITU महाराष्ट्रातल्या समस्त योजना कर्मचाऱ्यांना घेऊन आज आझाद मैदानावर आलेली आहे। या योजना कर्मचारीमध्ये आशाताई, अंगणवाडीताई, गटप्रवर्तकताई, शालेय पोषण आहार कामगार, अर्धवेळ परिचर या सगळ्या, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। 10,000 पेक्षा जास्त विराट सभा या ठिकाणी पार पडलेली आहेत। हजारोच्या संख्येने या ठिकाणी प्रामुख्याने या क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आझाद मैदानावर या धडकलेल्या आहेत। आज आरोग्य मंत्र्यांनी कुठलीही चर्चेसाठी वेळ दिलेली नाहीये। मंत्रालयातल्या संबंधित कोणत्याही खात्यातल्या मंत्र्यांनी वेळ दिली नसल्यामुळं आरोग्य खात्यातल्या संचालकासोबत इतर खात्यातल्या संचालकासोबत संबंधित चर्चा झालेली आहे। परंतु या चर्चेवर आम्ही समाधानी नाही आहोत, कारण आरोग्य खात्यातील संबंधित अधिकारी आमचे प्रश्न सोडवणार नाहीत। या देशातला सरकार आहे जे कामगारांना, कष्टकऱ्यांना राबवून घेते, तेच आमचे प्रश्न सोडवू शकतात। म्हणून या ठिकाणी आम्ही 3 दिवसाचा महापडाव या ठिकाणी अप्रोच ठेवलेला आहे। उद्या आणि परवा याच मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून कामगार आणि कष्टकरी या ठिकाणी धडकणार आहे। आमच्या 5 प्रमुख मागण्या आहेत। किमान वेतन असेल, कर्मचारी दर्जा असेल, किमान वेतन आम्ही 30,000 मागतोय, प्रोव्हिडंट फंड असेल आणि या ठिकाणी सामाजिक सुरक्षा असेल, प्रसूती दर्जा असेल, या वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या केंद्राच्या दिल्लीवर आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयावर धडकणार आहोत। पुढचे 2 दिवस या ठिकाणी महाराष्ट्रातला कामगार आणि कष्टकरी या आझाद मैदानावर ठिय्या मांडून बसलेला आहे। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद। आपण दाखवू शकता या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला मंत्री या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। ही सर्व आमची टीम वसमत नगर परिषदमध्ये कार्यरत असणारे सफाई कामगार आणि घंटा गाडी चालक वगैरे आहेत। आज आम्ही 2 जून 2026 रोजी मुंबई मंत्रालयावर धडकलेलो आहोत। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अफिलिएटेड सर्व योजना कर्मचाऱ्यांचा आणि आज असंघटित कामगार तसेच वेगवेगळे कामगार जे आहेत त्यांचा आज मोर्चा होता। त्या मोर्चामध्ये वसमत नगर परिषदचे आमचे सर्व CITUचे सभासद असलेले सहकारी आज मुंबईमध्ये उपस्थित आहेत आणि वसमत नगर परिषदेच्या कामगारांच्या प्रश्नाबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सेपरेट निवेदन दिलं आहे। ते निवेदन CITUचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड आणि राज्याचे सरचिटणीस ॲडव्होकेट कॉम्रेड MS शेख यांच्या हस्ते सादर केलेलं आहे। तसंच दुसरं निवेदन जे आहे ते प्रधान सचिव कामगार आणि कामगार आयुक्त मंत्रालय मुंबई यांना देखील दिलेलं आहे। त्यांचा खरा प्रश्न असा आहे की हे सर्व 10 ते 15 वर्षापासून वसमत नगरपालिकेमध्ये कामावर आहेत, परंतु यांना अद्याप किमान वेतनानुसार कायद्याची म्हणजे पूर्तता न करता वेतन दिलं जात आहे। 7 तारखेच्या आत नियमानं पगार व्हायला पाहिजेत, ती पगार देखील वेळेवर होत नाही। आणि आता नुकतंच नगरपालिकेचं निवडणूक झालेली आहे वसमतमध्ये। माहिती नावाचे एक मॅडम आहेत, त्या तिथं निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा जो आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम बघतो आणि यांचा पगार वगैरे करण्याचं त्यांचं कर्तव्य आहे, परंतु तो करत नाही। खऱ्या अर्थानं मुख्याधिकारी वसमत यांचं काम आहे। त्यांच्या कार्यालयावर आम्ही आतापर्यंत अनेक आंदोलनं केलेत, एक भव्य मोर्चा काढला, परंतु वसमतचे जे नालायक मुख्याधिकारी आहेत त्यांनी दुर्लक्ष केलं आहे। त्याला आता आम्ही मुंबईतून गेल्याच्यानंतर घेराव घालणार आहोत आणि लाल झेंड्याचा दणका झटका त्याला दाखवणार आहोत। आणि बाहेती यांचं म्हणणं आहे की मी उपकार करतो, ते उपकार वगैरे काही करत नाहीत। कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी CITUच्या वतीनं आज हजारो कामगार रस्त्यावर होते, मंत्रालयावर होते आणि आता आम्ही जे पत्र दिलं, जे सचिव साहेब आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली। त्यांनी तातडीनं आपल्या हिंगोली जिल्हाधिकारी आणि नगर परिषदेच्या शिवला पाठवलेलं आहे। ही कारवाई जर होत नसेल तर आता आपला संकल्प आहे ना, इथून गेल्याच्यानंतर आपण आक्रमक आंदोलन करणार आहोत। आणि तिथं धमकी दिली जाते की तुम्ही जर हुशारी केली तर कामावून वगैरे काढतो, जसं काय आपल्या बापाचा कायदा आहे असं समजतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिलेली आहे। घटनेनुसार जर नगरपालिका वसमतचे काम होत नसेल तर आम्ही तिथं बेमुदत आंदोलन करणार आहोत आणि त्यासाठी सर्व तयार आहात ना। हे सर्व पदाधिकारी आहेत आणि आता आम्ही मुंबईच्या आझाद मैदानामध्ये संकल्प करीत आहोत आणि इथून गेल्याच्या नंतर घेराव घालणार आहोत। धन्यवाद।